कायद्याचं राज्य की सोयीचं राज्य, आज हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. ज्या कागदावर जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचा शिक्का आहे, ज्या कलमांचा धाक दाखवून सामान्यांचा आवाज दाबले गेले, तेच कायदे सत्ताधाऱ्यांच्या गुलालात नेमके कुठे हरवले, हा प्रश्न आज पणजीच्या रस्त्यावर विचारला जातोय. हे बघा, नोटिफिकेशन 19 जानेवारी 2026 ला काढलेला हा आदेश भारतीय न्याय संहितेच्या कलम 163 नुसार पणजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जमावबंदी लागू केली गेली. कारण काय, तर म्हणे चिंबल गावातील आंदोलकांमुळे शांततेचा भंग होऊ शकतो. युनिटी मॉलला विरोध करणाऱ्या त्या कष्टकऱ्यांना आझाद मैदानावर पाऊलही ठेवू दिलं नाही. त्यांच्या मागण्यावर लोकशाहीच्या चौकटीत चर्चा होण्याऐवजी त्यांच्यावर बंदीची नोटीस बजावण्यात आली. सरकारने दोन्ही प्रकल्प चिंबल गावात होणार नाहीत म्हणून जाहीर केला आहे, पण ज्या ठिकाणी जमिनींचे सपाटीकरण झालं त्याचं काय, हा सवाल तर विचारला जाणारच ना. पण सत्तेचा रुबाब बघा. त्याच दिवशी त्याच पणजीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा ताफा दाखल झाला. ढोल ताशे वाजवतात, जल्लोष होतो, तेव्हा मात्र शांतता धोक्यात येत नाही. तेव्हा जमावबंदीचे नियम हवेत विसरतात का, की जिल्हाधिकाऱ्यांच्या शाहीला फक्त गरिबांच्या आंदोलनावरच फुली मारण्याचे अधिकार आहेत आणि या सत्ताधाऱ्यांना त्यातून सूट आहे. उद्या असा दावा केला जाईल की भाजपच्या सभेला रीतसर परवानगी होती, पण प्रश्न तोच आहे, भाजपने परवानगी घेतली असेलही, पण हीच परवानगी चिंबलच्या त्या कष्टकरी आंदोलकांना मिळाली असती का, या प्रश्नाचं उत्तर पणजीच्या हवेत आजही शोधलं जातंय. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे. न्याय देवता आता डोळे उघडून पाहू शकते. मग आता न्याय देवतेने का बरं पाठ फिरवली? आता कायदा असा झालाय का ज्यामध्ये छोटे मासे अडकतात आणि मोठे मासे ते फाडून मोकळे होतात? चिंबलचा शेतकरी जेव्हा आपल्या हक्कासाठी उभा राहतो तेव्हा त्याला कायदा आणि सुव्यवस्था आडवी येते, पण जेव्हा झेंड्यांचा रंग सत्तेचा असतो तेव्हा रस्ते आपोआप मोकळे होतात. चिंबलवासियांच्या डोळ्यातील पाणी आणि सभेतील गुलाल यात फरक सरकारला कळत नाही की कळूनही सोयीस्करपणे डोळे झाक केली जाते. प्रश्न केवळ एका सभेचा नाही, प्रश्न आहे समतेचा. संविधानाने दिलेल्या निषेधाच्या अधिकाराला जेव्हा परवानगीच्या नावाखाली कैद केलं जातं आणि सत्तेच्या शक्ती प्रदर्शनाला रेड कार्पेट घातलं जातं, तेव्हा लोकशाहीचा श्वास गुदमरतो. सत्तेने आज नियमांची चेष्टा केली आहे. चिंबलकरांना जे नाकारलं गेलं ते सत्ताधाऱ्यांना कसं बहाल झालं, याचं उत्तर आज गोव्याची जनता मागते.